नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज सामना वृत्तपत्रामध्ये लाडक्या बहिणी करणार सरकारची भलाई या संदर्भात एक बातमी आलेली आहे आणि या बातमीच्या अनुसार भूमिपुत्र एल्गार संघटना जी नुकतीच वाडा या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि भूमिपुत्रांच्या प्रश्नाबद्दल वेळोवेळी निवेदन देऊन शासनाचं लक्ष वेधते आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांना त्यांचं कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडते. आणि त्या बातमीच्या संदर्भात असं आहे की शासन एकीकडे लाडक्या बहिणींच्या नावावर राजकारण केले जात आहे, दुसरीकडे जव्हार मोखाडा विक्रमगडमधील लाडक्या बहिणी सरकारची धुलाई करणार आहेत. आश्रमशाळा वर्ग 4 पदावर तात्पुरत्या स्वरूपात करणाऱ्या 60 गरीब आदिवासी महिला 20 वर्षाच्या सेवेनंतर बेरोजगार केलेले होणार आहे. आणि या अन्यायाविरोधात भूमिपुत्र एल्गार संघटना ही 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या जव्हार येथील कार्यालयाच्या उंबरठ्यावर कपडे धुवून आंदोलन करणार आहे. जव्हार मोखाडा विक्रमगड येथील आश्रमशाळेमध्ये 60 महिलांनी गेल्या 20 वर्ष आपली सेवा प्रामाणिकपणे बजावली, पण अचानक त्यांना कामावून काढून टाकल्याने त्यांच्या कुटुंबियासह मोठे संकट उभे ठाकलेले आहे. भूमिपुत्र महिलांचा घास हिरावणाऱ्या प्रशासनाविरोधात या महिला एकवटल्या असून सोमवारी 9 मार्च रोजी आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन केवळ घोषणेपुरती नसून महिला येताना आपल्यासोबत बादल्या, कपडे, साबण आणि ब्रश घेऊन येणार आहेत. प्रकल्प कार्यालयात यांच्या उंबरट्यावरच कपडे धुवून या महिला सरकारच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी दिलेली आहे. तर प्रशासन जबाबदार राहील. आंदोलनाचे नेतृत्व भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सरचिटणीस नवनाथ भोये, आदिवासी राज्य शक्ती प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील वाघ, मोखाडा तालुका अध्यक्ष गणेश माळी आणि मोखाडा तालुका कार्याध्यक्ष रामा ओलार करणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या आंदोलनादरम्यान कोणत्याही अनुचित घटना घडल्यास त्यास प्रकल्प कार्यालय आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनात भूमिपुत्र एल्गार संघटनेने दिलेला आहे. आणि भूमिपुत्र एल्गार संघटनेने आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मर्मावर बोट ठेवलेला आहे आणि अधिकारी शासकीय योजना लोकांपर्यंत नेत नाही आणि कुठेतरी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करतात. त्यामुळे सरकारच्या ज्या काही योजना आहेत की सरकारचा पैसा नाहक जातो. या संदर्भात शासनाचं लक्ष या निमित्तानं भूमिपुत्र संघटनेने वेधलेलं आहे आणि शासन या संदर्भात लक्ष देईल असं आपण अपेक्षा करूया. या संदर्भात भूमिपुत्रांची भावना काय आहे हे आपल्या मार्फत कळवा, आपले कमेंट्स करा, विचार व्यक्त करा आणि भूमिपुत्रांच्या वेदनांना वाट काढून द्या अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आपली भूमिका कमेंट्स करू. माझा व्हिडिओ आवडला तर फॉरवर्ड करा आणि आंदोलनात सहकार्य करा अशी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.